क्रिकेट जगतात धावांच्या विक्रमाचे डोंगर असणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकरने येवल्यातल्या मायबोली कर्णबधिर निवासी शाळेकरता आपल्या खासदार निधीतून 40 लाखांची मदत दिली आहे। अपंग आणि कर्णबधिरांकरता त्यांना हा मदतीचा हात दिला। या मदतीमुळे शाळेचे रखडलेले बांधकाम पूर्ण होणार आहे। शिवाय या दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता असलेल्या बहुउद्देशीय अपंग निवासी कार्यशाळेचं कार्य मार्गी लागणार। गडचिरोली जिल्हा परिषदेने 2013 मध्ये 220 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या। मात्र या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवून प्रशासनाने 2015 मध्ये या बदल्या रद्द केल्या। या बदल्यांना शिक्षकांनी उच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळवला। बदली झालेल्या उपरोक्त 220 शिक्षकांपैकी तब्बल 73 शिक्षकांच्या बदल्यांच्या फाईल्स गायब असल्याचं निदर्शनाला आलं होतं। या संदर्भात पोलीस तक्रारीच्या चौकशीला वेग आला असून एका लिपिकाला ताब्यात घेण्यात आलं। समुद्रात आलेल्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे मिरकरवाडामधल्या मच्छीमारांची फायबर बोट साखरी नाटेत बुडाली आहे। मुसाखाजी बंदरामध्ये जात असताना मध्येच या बोटीनं वाळूच्या टेकडीला धडक दिली आणि बोट पलटी झाली। फायबर असल्यानं बोटीला छिद्र पडलं आणि त्यामुळे बोट समुद्राच्या पाण्यात बुडाली। बोटीवरच्या 8 खलाशांना त्वरित आसपासच्या मच्छीमारी बोटींनी वाचवलं। देशामधल्या रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा सुरू करण्याकरता गुगलला 4.5 कोटी रुपये देण्याकरता भाजप सरकारकडे पैसे आहेत। मात्र दुष्काळानं होरपळून गेलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याकरता या सरकारकडे पैसे नाहीत। या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे आणि माजी आमदार दिलीप कुमार सानंदांच्या नेतृत्वाखाली खामगाव उपविभागीय कार्यालयावर भर पावसात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात असलेल्या बनावट मद्याच्या साम्राज्याविरोधात स्थानिक आमदार काशीराम पावरांनी दंड थोपटले। स्थानिक नागरिकांसह त्यांनी जिल्हा प्रशासनाला बनावट मद्य सम्राटांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली। शिरपूर तालुक्यात बनावट मद्याचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची मागणी करणारं निवेदन आमदार पावरा आणि नागरिकांनी पोलीस अधीक्षकांना दिले। गेल्या महिन्यात तालुक्यात 3 कोटींपेक्षा जास्त बनावट मद्य निर्मिती करण्याकरता लागणारं स्पिरिट जप्त करण्यात आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।